मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ओजस शाळांची महाराष्ट्रात सुरुवात झाली त्या संदर्भात आलेली बातमी। नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, सरकारी शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। यापूर्वी मित्रांनो आपण चॅनलवरती तिची व्हिडिओ टाकली होती की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांचा प्रयोग हा राज्यामध्ये सुरू झालेला आहे। त्याची सुरुवात झाली, मुहूर्तमेढ रोवलेली आहे मित्रांनो ओजस शाळांच्या स्वरूपामध्ये। या ठिकाणी मित्रांनो CBSE पॅटर्नच्या शाळा, त्याचबरोबर ICSE ज्या शाळा आहेत मित्रांनो, त्या शाळांना पर्याय म्हणून या ठिकाणी इंटरनॅशनल दर्जाचे शाळांची स्थापना या राज्यामध्ये मित्रांनो त्यासाठी सेपरेट बोर्ड स्थापन करणार आहेत। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी इशारा दिलेला आहे। मित्रांनो, त्याची सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सरकारी शाळा या ठिकाणी सुरू झाल्या आहेत। आणि मित्रांनो, या सरकारी शाळांमध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे सरकारी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे शिक्षकच या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे। मित्रांनो, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपालिका यातून जे हुशार शिक्षक आहेत त्यांची एक परीक्षा घेऊन त्यामध्ये त्यांची निवड केली जाते आणि त्याद्वारे मित्रांनो त्या शाळा चालवल्या जातात। बघा या ठिकाणी त्या शाळांविषयी अधिक माहिती काय सांगितलेली आहे बघा। शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब काय म्हणतात, त्याचबरोबर संस्थेमधील शिक्षक भरतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणार या संदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना माहिती सांगितलेली आहे। काय म्हणतात बघा, आंतरराष्ट्रीय शिक्षण महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा एकात्मिक विकास साधेल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून राज्यातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाला पसंती देतील। मित्रांनो, पसंती दिलेली आहे। शिक्रापूर जवळ पाबळ या ठिकाणी मित्रांनो अशी शाळा निर्माण केलेली आहे वारे सरांनी। मित्रांनो, त्या शाळेमध्ये 1500 पहिलीला 1500 पर्यंत विद्यार्थ्यांचं वेटिंग या ठिकाणी लागलेलं आहे पहिल्याच वर्षी मित्रांनो। आणि या स्वरूपाचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये यापूर्वीच सुरू झालेला आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये ठिकाणी जिल्हा परिषदच्या जे हुशार शिक्षक आहेत किंवा ज्यांची चाचणी घेऊन शिक्षकाची निवड केली जाते आणि त्याद्वारे या शाळेवर त्यांची नियुक्ती केली जाते। बघा, CBSE आणि ICSE च्या बोर्डाच्या शाळाची दुकाने बंद करणार असल्याचा इशारा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी सोलापुरात बोलताना दिलेला आहे। मित्रांनो, हे खरं आहे, या ठिकाणी त्यांची दुकानं खरोखर बंद होणार आहेत कारण त्या दर्जाचे या ठिकाणी शाळा राज्यामध्ये उभारणार आहे सरकार आहे। मित्रांनो, काय महत्त्वाचं आहे बघा, वैशिष्ट्य काय आहे त्या शाळांचं त्यात आपण जाणून घ्या। बघा, ते काय म्हणतायत की CBSE आणि ICSE पॅटर्नच्या शाळांवर निशाणा साधला तेव्हा आंतरराष्ट्रीय महामंडळामध्ये देशातील अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या महामंडळातून शिक्षणाच्या आधुनिक पद्धती राबवित असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे। बघा, ते काय म्हणतायत, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असणार आहे, कौशल्यावर आधारित। कारण मित्रांनो, आता फक्त शिक्षणातील रट्टा, घोकमपट्टी यावर आता सध्या अभ्यासक्रम आहे आणि तो पूर्णपणे बंद केला जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना कला गुणांना त्यांचा कलाचा विचार करून मित्रांनो त्या पद्धतीने त्यांना शिक्षण दिलं जाणार आहे। बघा, ओपन बोर्ड या ठिकाणी स्थापन करणार आहेत। विद्यार्थ्याला आवडेल असं शिक्षण देण्याचा आमचा भर असणार आहे। त्यामुळे ज्या मुलांना क्रीडा क्षेत्राची आवड आहे त्यांच्यासाठी ओपन बोर्ड स्थापना सरकारचा विचार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एकतर महिन्यातून 3-4 वेळा जाण्याची मुभा असणार आहे। तो 7 वर्षात झाला की पहिली, 12 वर्षाचा असताना 5वी आणि तर 15 वर्ष झाल्यानंतर 10वीची परीक्षा देऊ शकणार आहे। हे ओपन बोर्ड इतर बोर्डांच्या समकक्ष समजले जाणार आहे असे नामदार तावडे साहेब यांनी सांगितलेलं आहे। बघा, निश्चितच यातून मित्रांनो खरोखर महाराष्ट्रामध्ये नवीन असे रँचो निर्माण होणार आहेत मित्रांनो, याची खात्री तावडे साहेब यांनी दिलेली आहे। बघा, शिक्षक भरती आता जी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये संस्थेतील शिक्षक भरतीविषयी पारदर्शकतेबाबत उमेदवारांच्या मनामध्ये अनेक शंका येत आहेत मित्रांनो। त्याबद्दल त्यांनी पुनश्च एकदा रात्री मित्रांनो सह्याद्री वाहिनीवर संस्थेतील शिक्षक भरती पारदर्शी पाडण्यासाठी त्यांनी उपाययोजना सांगितलेल्या आहेत। वर्तमानपत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो की व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे। त्याचबरोबर ज्या उमेदवारांना या ठिकाणी त्यांच्या निवडीविषयी काही शंका असतील ते डायरेक्ट या ठिकाणी तक्रार करू शकणार आहेत आणि लेखी या ठिकाणी अहवाल संस्थेला सरकारला द्यावा लागणार आहे, त्या उमेदवाराची निवड काय केली किंवा त्याला का डावलण्यात आलं। त्यामुळे ही भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल शासनाने उचलल्याचं असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो, अशा शिक्षक भरती पवित्र पोर्टल किंवा शिक्षणाच्या संदर्भात महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब शब्दावर प्रेस करा, त्यानंतर बेल चिन्ह प्रेस करा। त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास मित्रांनो शेअर करा। धन्यवाद।